नमस्कार. ॲस्ट्रो सुचंदा चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण कुंडलीतील कोणते ग्रहयोग व्यक्तीला अपार धनसंपत्तीचा मालक बनवतात या संदर्भात माहिती घेणार आहोत. लग्न कुंडलीतील पंचम स्थानात जेव्हा मिथुन किंवा कन्या या स्वराशीचा बुध असून लाभस्थानामध्ये चंद्र, गुरु, मंगळ हे तीनही ग्रहांची युती असेल तर जातक अपार संपत्ती मिळवू शकतो. यामध्ये काही राजयोग बनतात. गजकेशरी योग, लक्ष्मी योग, चंद्र व मंगळ गुरुची दृष्टी बुधावर पडल्यामुळे त्रैलोक्य योग बनतो. पंचम भावात स्वराशीचा म्हणजे धनु किंवा मीनेचा जर गुरु असून लाभस्थानात बुध असता अपार संपत्ती योग बनतो. त्रिकोणाचा मालक गुरु असून बुधाची दृष्टी असता जातक अपार संपत्तीवान बनतो. पंचम भावामध्ये वृषभ किंवा तुळ राशीचा शुक्र असून लाभस्थानात जर मंगळ असेल तर जातक खूप धनवान होतो. मंगळ शुक्र दृष्टी योग चारित्र्य कमजोर करतो, पण जातकास अपार संपत्ती धनसंपत्ती देतो. पंचम भावात स्वराशीचा म्हणजे मकर किंवा कुंभ या राशीत जर शनी असेल आणि लाभस्थानात चंद्र व सूर्य युती असता अपार संपत्ती मिळते. या ठिकाणी अमावस्या योग तसेच चंद्र शनी दृष्टीने विष योग बनतो, तरीही जातक संपत्तीमान होतो. पंचम स्थानात स्वराशीचा सिंहेचा रवी असून लाभस्थानात चंद्र, शनी व गुरु असता जातक अपमानित होईल, मात्र अपार धनवान होईल, बुद्धिमान असेल. पंचम स्थानात स्वराशीचा कर्केचा चंद्र व लाभस्थानात शनी असता विषयोग बनतो, तरीही व्यक्ती अमाप धनवान होईल. पंचम भावात मंगळ स्वतःच्या मेष व वृश्चिक राशीत असता आणि लाभस्थानात शुक्र असेल तर जातक अपरिमित धन कमवेल. शुक्र मंगळ दृष्टीयोगाने चरित्रहनन होणे हा दुर्योग बनतो, मात्र जातक धनसंपत्तीमान होतो. ही माहिती आपल्यास आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.